भारतीय घटना समितीच्या एकूण किती उपसमित्या होत्या? 22. मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निवड केव्हा झाली? 29 ऑगस्ट 1947. भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली? 11. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? सेनापती बापट. महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग होते? 4. भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात कोणाचा गौरव केला जातो? राजा राममोहन रॉय. खडक हे मूलतः कशापासून बनलेले असतात? खनिजे. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रायगड. भारतातील पहिली रेल्वे महाराष्ट्रात केव्हा धावली होती? 16 एप्रिल 1853. कर्मा हा कोणत्या आदिवासी जमातीचा पारंपरिक नृत्यप्रकार आहे? गोंड. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? गॉडविन ऑस्टिन. बांगलादेशामध्ये गंगा नदीस कोणत्या नावाने ओळखले जाते? पद्मा. रामेश्वरम हे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? तामिळनाडू. चहा उत्पादनामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? 2. जगामधील सर्वात मोठे मंदिर कोणत्या देशामध्ये आहे? कंबोडिया. कोणत्या रक्तगटास सर्वयोग्यग्राही रक्तगट असे म्हणतात? AB. सॉरकॉप्टिस स्केबी हा किडा कोणत्या रोगाशी संबंधित आहे? खरूज. ड जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव काय आहे? कॅल्सिफेरॉल. जागतिक हवामान दिन केव्हा साजरा केला जातो? 23 मार्च. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेची स्थापना केव्हा झाली होती? 15 जून 1909. भारतातील कोणते राज्य भाषिक तत्वावर सर्वप्रथम अस्तित्वात आले? आंध्र प्रदेश. द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली?
1 नोव्हेंबर 1956 हरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केली होती? महात्मा गांधी. महाराष्ट्राचे नंदनवन असे खालीलपैकी कोणत्या ठिकाणास म्हटले जाते? महाबळेश्वर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? मुंबई शहर. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? चंद्रपूर. कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते? गोदावरी. भारतातील कोणते शहर सर्वात प्राचीन शहर मानले जाते? वाराणसी. कोणत्या नदीला आसामची जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाते? ब्रह्मपुत्रा. ख्रिश्चन बांधवांचे धर्मगुरू पोप यांचे निवासस्थान असलेला देश कोणता? व्हॅटिकन सिटी. भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता आहे? हत्ती. भारतीय घटना समितीच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते? के.एम. मुन्शी. भारताच्या राज्यसूचीमधील विषयांची संख्या किती आहे? 61. केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांना शपथ कोण देतात? भारताचे राष्ट्रपती. राष्ट्राची संपत्ती हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला आहे? ॲडम स्मिथ. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण केव्हा झाले होते? 1 जानेवारी 1949. बँकांकडून 7 दिवसापर्यंतच्या मुदतीसाठी दिले जाणारे कर्ज म्हणजे टिंबटिंब कर्ज. अल्पकालीन. जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार करता भारत हे टिंबटिंब राष्ट्र आहे. विकसनशील. H1N1 हा विषाणू कोणत्या रोगाशी संबंधित आहे? स्वाईन फ्लू. भारत सरकारने टिंबटिंब या वर्षापासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सुरू केली. 1995. भारतीय घटना समितीच्या एकूण किती उपसमित्या होत्या? 22. मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड केव्हा झाली? 29 ऑगस्ट 1947. भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली? 11.
मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? सेनापती बापट. महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग होते? 4. भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात कोणाचा गौरव केला जातो? राजा राममोहन रॉय. खडक हे मूलतः कशापासून बनलेले असतात? खनिजे. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रायगड. भारतातील पहिली रेल्वे महाराष्ट्रात केव्हा धावली होती? 16 एप्रिल 1853. कर्मा हा कोणत्या आदिवासी जमातीचा पारंपरिक नृत्यप्रकार आहे? गोंड. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? गॉडविन ऑस्टिन. बांगलादेशामध्ये गंगा नदीस कोणत्या नावाने ओळखले जाते? पद्मा. रामेश्वरम हे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? तामिळनाडू. चहा उत्पादनामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? 2. जगामधील सर्वात मोठे मंदिर कोणत्या देशामध्ये आहे? कंबोडिया. कोणत्या रक्तगटास सर्वयोग्य ग्राही रक्तगट असे म्हणतात? AB. सॉरकॉप्टिस स्केबी हा किडा कोणत्या रोगाशी संबंधित आहे? खरूज. ड जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव काय आहे? कॅल्सिफेरॉल. जागतिक हवामान दिन केव्हा साजरा केला जातो? 23 मार्च. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेची स्थापना केव्हा झाली होती? 15 जून 1909. 1857च्या राष्ट्रीय उठावाचे प्रतीक काय होते? लाल कमळ व चपाती. धर्मविवेचन या ग्रंथाचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? मानवधर्म सभा. औरंगजेबाचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला होता? 1707. उपराष्ट्रपती या पदासाठी वयाची पात्रता काय आहे? 35 वर्षे पूर्ण.
कोणत्या न्यायालयाचे निर्णय सर्व न्यायालयांना बंधनकारक असतात? सर्वोच्च न्यायालय. भारतामध्ये सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत? 8. पहिला परमवीर चक्र हा सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणास मिळाला होता? मेजर सोमनाथ शर्मा. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? जिम कॉर्बेट. भारतामध्ये दर टिंबटिंब वर्षांनी पशुगणना केली जाते. 5. भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? पितळखोरा. नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली होती? 1 जानेवारी 2015. चलनी नोटा छापण्याचा कारखाना महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? नाशिक. नाबार्ड ही बँक कशाशी संबंधित आहे? कृषी किंवा शेती. खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? सुंदा. पृथ्वीला एकूण किती नैसर्गिक उपग्रह आहेत? 1. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठी रात्र कोणती? 22 डिसेंबर. संगणकाच्या कामाची गती कशामध्ये मोजली जाते? मेगाहर्ट्झ. स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? जीवनसत्व क. शेतकऱ्यांचा मित्र असे कोणत्या प्राण्यास म्हटले जाते? गांडूळ. जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? 5 जून. पंचायत राज हे खालीलपैकी कोणाचे स्वप्न होते? महात्मा गांधी. भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे. कसारा घाट खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर आहे? मुंबई आग्रा. खालीलपैकी कोणता ग्रह पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे? चंद्र. राष्ट्रीय डॉक्टर दिन केव्हा साजरा केला जातो? 1 जुलै. महाराष्ट्रामधील सर्वात जुने विद्यापीठ कोणते आहे?
मुंबई विद्यापीठ. ग्रामपंचायत विसर्जित करण्याचे अधिकार कोणाकडे असतात? राज्य सरकार. खालीलपैकी कोण मूकनायक या वृत्तपत्राशी संबंधित होते? B.R. आंबेडकर. महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? आयुक्त. भारतीयांची मने जिंकून घेणारा व्हॉइसरॉय असे कोणाचे वर्णन केले जाते? लॉर्ड रिपन. राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 85 हा महाराष्ट्रातील टिंबटिंब नदीवर स्थित आहे. कुंडलिका. दरवर्षी कोणत्या तारखेला जागतिक जल दिन पाळला जातो? 22 मार्च. शिवजयंती या उत्सवाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये कोणी केली होती? बाळ गंगाधर टिळक. भारतीय द्वीपकल्प हा टिंबटिंबमुळे आशियाच्या मुख्य भूप्रदेशापासून विलग झाला आहे. हिमालय. तोरणा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पुणे. कोणत्या नदी खोऱ्यास संतांची भूमी म्हणून ओळखले जाते? गोदावरी. महानगरपालिकेच्या निवडणुका दर टिंबटिंब वर्षांनी होतात. पाच. व्हायरॉलॉजीमध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो? विषाणू. विजेच्या दिव्याचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? एडिसन. पुण्यातील भाटघर येथे वेळवंडी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? येसाजी कंक जलाशय.